श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्यात सुवासिनींना कोणत्या गोष्टी कराव्यात, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कोणत्या उपाय करावेत आणि श्रावण महिन्यात महादेवाला कोणती वस्तू अर्पण करावी, तर श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौर व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या आयुष्यातील दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। तर श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती याच्या उपासनेचा महिना आहे। या महिन्यात महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले होते, म्हणून हे भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे। या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, तसेच वैवाहिक जीवनातही समस्या दूर होतात। अशी श्रद्धा आहे की श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्याच्या सुखी आयुष्य, वैवाहिक जीवन आयुष्यासाठी या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्तीचा वरदान देतात। तर दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगांवर पाणी अर्पण करायचे आहे, त्यानंतरच काहीतरी खा, कारण की संपूर्ण श्रावण महिना हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। महिलांबरोबरच पुरुषांनीही हे व्रत पाळू शकता, कारण की बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात। यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होते आणि श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे। त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होती आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते। श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते। मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहेत, म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे। हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व दिलेले आहे, कारण की महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूपच लवकर प्रसन्न होतात। श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे, कारण महादेव खूप सुख पाहून माता गौरी सुद्धा खूप आनंदी होतात। त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे। यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो। श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत। हा महिना आनंदाचा महिना आहे। महिनाभर महादेव आणि माता पार्वतीने ध्यान केले पाहिजे। जर राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। यामुळे तुमचा राग शांत होईल आणि अशा प्रकारे तुम्ही हे उपाय आणि अशी पूजा करा। श्रावण महिन्यात महिलांनी आवर्जून ही कामं सर्व करा, म्हणजे श्रावण महिना तुमचा इतका चांगला जाणार आहे आणि माता पार्वती आणि महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील। श्रावण महिना म्हणून सुवासिनींसाठी हा खूप अखंड सौभाग्यवती प्राप्त करण्याचा महिना आहे। तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।